हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग? मजेत ना? असायलाच पाहिजे. चला मग दिवाळी आली, फराळाची लगबग सुरू झाली. चला मग बघूयात आज खुशखुशीत आणि लेयरवाल्या करंज्या आणि तेही एकदम सोप्या पद्धतीत आणि पारंपरिक पद्धत तर आहेच आहे आपली. चला मग सुरुवात करूया. तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी घेतलेली आहे 2 चमचे एवढी खसखस, जो की पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने. आणि त्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला हे सगळं काही जे काही आपण मिश्रण बनवणार आहे सारणासाठीचं, तर ते आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं काही ड्राय रोस्ट करून घेते, म्हणजेच की बिना तेल, बिना तुपाचं आपण हे सगळं भाजून घ्यायचं आहे. काही ड्राय फ्रुट्स म्हणजेच बदाम आणि काजूचे काप मी इथे वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खसखस, तीळ तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही इथे ॲड करू शकता आणि त्याचबरोबर चारोळेसुद्धा ॲड करून घ्यायचे. चारोळे मी इथे 1 चमचा एवढे टाकलेले आहेत, कारण जिन्नस एवढी जास्त होती आहे की सारणातलं आपल्याला सगळं ड्रायफ्रूटच लागेल आणि रवा आणि खोबरं कमी लागेल त्यासाठी. तर इथे सगळं काही मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेम कढईमध्येच मी इथे 2 चमचे एवढं साजूक तूप वापरलेलं आहे. तर ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेवढा लागेल तेवढा गरजेनुसार, म्हणजेच तुम्हाला जेवढं सारण बनवायचं आहे त्या गरजेनुसार तुम्ही इथे मेजरमेंट जे आहे ते कमी जास्त करू शकता. मी इथे 1/4 कप एवढं, म्हणजेच की अर्धा किलो सारण आपल्याला तयार करायचं आहे, त्या हिशोबाने मी बरोबर इथे 1/4 कप एवढं रवा, जो बारीक रवा असतो एकदम, तो वापरलेला आहे. जाड रवा वापरू नका, नाहीतर दातामध्ये कचकच लागेल. तर त्यासाठी जमेल तेवढा बारीक रवा इथे वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. रवा एकदम मंद गॅसवरती भाजायचा आहे आपल्याला, सतत हलवत राहायचं आहे, जळाला नाही पाहिजे आणि त्याचा कलरही चेंज नाही झाला पाहिजे, पण तो खरपूस भाजला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला दाखवल्याप्रमाणे थोडासा बदामी कलरवरती भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे आपलं बारीक किसलेलं खोबरं. तर इथे खोबरं मी जे आहे ते मध्यम जे मिडलमधली जी काही किसणी येते त्याच्यामध्ये किसून घेतले, जास्त जाडवाली नाही, जास्त बारीकवाली नाही, मिडलमधली जी किसणी येते त्याने किसून घेतलेलं आहे. 2 कप एवढं खोबरं मी इथे वापरलेलं आहे. तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सुद्धा आपल्याला सेमच रव्यामध्येच ॲड करायचं आहे आणि मंद गॅसवरती रवा आपला गरम आहे, त्यामुळे ह्याचंही टेम्परेचर बॅलन्स झालेलं आहे. त्यामुळं जे काही खोबरं आहे ते कडक होण्यासाठी मदत होते. तर त्यासाठी आपल्याला रव्यामध्येच आपण हे सगळं काही मिश्रण एकत्र करायचं आहे खोबऱ्याचं आणि ते भाजून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे. खोबरं जळालं तर त्याचा कडवट असा स्वाद येतो, त्यासाठी हे सतत हलवत राहायचं आहे. थोडंसं बदामी कलरवरती आल्यावरती हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. लवकरात लवकर करा, नाहीतर आपलं खोबरं जळून जातं. तर त्यासाठी आता हे सगळं काही आपल्याला काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर थंड झाल्यावरती अर्धा तास तरी किमान राहू द्या. अर्ध्या तासानंतर हे सगळं काही मिश्रण आपल्याला चुरगळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे काही खोबऱ्याचे काप जे जाड-जाड दिसत आहेत ते रव्याबरोबर एकदम बाइंडिंग झाले पाहिजे, रवा त्याला चिटकला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपले जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तर ते ॲड करून घ्यायचे. त्याआधी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार विलायची पावडर, इथे ड्रायफ्रूट ॲड केल्यानंतर विलायची पावडर किंवा जायफळ पावडर तुम्हाला जी आवडेल किंवा दोन्हीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. इथे मनुके मला भाजलेले आवडत नाहीत घरामध्ये कोणाला, त्यामुळे मी मनुके तसेच टाकलेले होते, नंतर ॲड केलेले आहेत, मी भाजून घेतलेले नाही आहेत. आणि हे सगळं काही आता आपल्याला एकजीव करायचं आहे, म्हणजेच की एक सारखं दिसलं पाहिजे आपलं जे काही मिश्रण आहे ते. त्यानंतर मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली जी पिठी साखर आहे, म्हणजेच आपली साधी साखर मी मिक्सरला दळून घेतलेली आहे, ती वापरलेली आहे आणि हे सगळं काही आता हाताच्या सहाय्याने जेवढं तुम्हाला दाबून मिक्स करता येईल तशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच की सारण आपलं एकदम व्यवस्थित एकजीव असं तयार होईल. आता आपल्याला घ्यायचं आहे आपला जो काही मैदा आहे तो, म्हणजेच की आपली जी पारी बनवायची आपल्याला वरचं कवर, तर ती बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप एवढा मैदा, 2 चमचे मोठे चमचे पोहे खाण्याचे मोठे चमचे, त्याचे 2 चमचे मी इथे बारीक रवा घेतला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कडकडीत गरम केलेलं तुपाचं इथे मोहन वापरलेलं आहे. डालड्याचं वापरलं तर खरंच उत्तम होतात, कारण ज्या काही लेयर्स आहेत त्या खुसखुशीत होतात आणि व्यवस्थित होतं. तर त्यासाठी इथे डालड्याचं मी मिश्रण वापरलेलं आहे. तुम्ही साजूक तुपाचं सुद्धा वापरू शकता किंवा तेलाचं सुद्धा मोहन देऊ शकता.
तर इथे हे सगळं काही आपल्याला चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला करून घ्यायचं आहे, कारण खूप जास्त गरम आहे त्यासाठी. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस ते व्यवस्थित थंड होईल त्यानंतर तुम्ही हात लावण्याच्या याच्यामध्ये स्टेपमध्ये असेल त्यावेळेस तुम्ही हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं काही तूप, तेल जे काही तुम्ही वापरताय ते सगळ्या मिश्रणाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने. मूठ बांधून बघायची आहे. मूठ बांधल्या जाते म्हणजे आपलं जे काही आपण मोहन वापरलेलं आहे ते व्यवस्थित आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला थंड पाणी जे काही म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं जे काही पाणी असेल ते तुम्ही इथे ॲड करायचं आहे. मला इथे अर्धा आणि प्लस पाव कप एवढं पाणी लागलेलं आहे आणि पाव कप माझं 1 ग्लासमधलं शिल्लक राहिलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कडक असा डो मळून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हे रेस्टला ठेवायचं 10 मिनिटं. त्यानंतर जो काही डो आहे आपला तो मऊ पडतो, म्हणजेच आपलं मळलेलं पीठ आहे ते मऊ पडतं. तर त्यासाठी आपल्याला एकदम व्यवस्थित जेवढं तुम्हाला मळता येतंय तेवढं तुम्ही मळून घ्या. रवा सगळं पाणी पितो आणि त्यानंतर हे जे काही आपले मैद्याचं जे काही सारण आहे ते एकदम व्यवस्थित भिजलं जातं आणि रवा फुलतो. तर त्यासाठी बघू शकता तुम्ही की खूप जास्त कडक किंवा खूप जास्त मऊ अशा पद्धतीचं नाही आहे. तर एकदम व्यवस्थित अशा टेक्स्चरमध्ये हे आपण पीठ मळलेलं आहे. आता बनवतोय आपण साठा. तर त्यासाठी मी इथे डालडा घेतलेला आहे. तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता, बट तेल नॉर्मली वापरू नका, कारण तेलाने तेवढे पदर पडत नाहीत त्यासाठी. तर इथे डालडा जो आहे त्याच्यामध्ये गाठी असतात, तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायचा, म्हणजे थोडंसं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉवर यूज केलेला आहे. जेवढा तुम्ही डालडा घेताय, म्हणजेच की मी 2 चमचे एवढा घेतलेला आहे, तर 2 चमच्याला 2 चमचे एवढाच मी कॉर्नफ्लॉवरसुद्धा यूज केलेला आहे. आणि हे सगळं काही एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच की आपला जो काही साठा आहे तो तयार होतो. आणि त्यानंतर आपल्याला हा साठा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे. तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट, जिथे आपण आरी वर्क शिकतोय, तर त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. आता रेस्ट केलेलं पीठ तुम्ही बघू शकता की एकदम मऊ झालेलं आहे. तर आता आपल्याला घ्यायच्यात आपल्या जे काही पोळ्यांसारख्याच लाटून घ्यायच्यात आपल्याला, कारण आपल्याला पदर पाडायचे. जर तुम्हाला डायरेक्टली सिंपल जर करायची असेल, म्हणजेच की एक लेअरवाली, तर तुम्ही सरळ-सरळ जे काही छोटे-छोटे लिंबासारखे गोळे आहेत, तर तशा पद्धतीने करून घेऊ शकता. तर आता इथे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आणि मोठ्या-मोठ्या चपात्या लाटून घ्यायच्यात आपल्याला. तर इथे मी मैद्याच्या सहाय्याने लाटलेल्या आहेत. तुम्ही वाटलंच तर तुमचं जर का साधा मार्बलचा जर का पोळपाट असेल, तर तुम्ही सरळ-सरळ विना मैद्याचे जरी लाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि मैदा लावला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. उलटं आपलं जे काही मैदा आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या काही चपात्या आपण मैद्याच्या लाटतोय, तर त्या एकावरती एक चिटकणार नाहीत यासाठी. तर आता हे व्यवस्थित एकसारखं लाटून घ्यायचं आहे. पातळ जेवढं लाटता येतंय तेवढं पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. मैदा आहे तो आकसणारच. तर त्यासाठी तुम्हाला जेवढं पातळ लाटता येतंय तेवढं पातळ लाटून घ्या आणि एकसारख्या अशा 5 पोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्यात, चपात्या. आता मी ह्या सगळ्या काही एकसारख्या लाटून घेते. तुम्ही लेयर बघू शकता एकदम पातळ मी लाटलेली आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या एका ताटावरती काढून घ्यायच्या आणि ज्यावेळेस तुम्ही एकावरती एक ताटामध्ये काढताय, तर त्यावेळेस त्याला मैदा भुरभरून घ्या प्रत्येक पोळीनंतर. कारण एकाला एक चिटकला तर तुम्हाला डबल सगळा कुटाणा होतो. तर त्यासाठी सगळं व्यवस्थित आपल्याला मैदा स्प्रिंकल करायचं आहे आणि त्यानंतर हे करायचं आहे, ठेवायच्यात. आता आपल्या ज्या काही पोळ्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत, तर नंतर आपल्याला जो काही शेवटची जी पोळी लाटून घेतलेली त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित एकसारख्या लेयरमध्ये सगळीकडून लावून घ्यायचा आहे. कुठेही जागा शिल्लक नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने. तर हा सगळीकडून लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर थोडासा मैदा स्प्रिंकल करायचा आहे. पुन्हा एकदा हीच प्रोसिजर आपल्याला 4 पोळ्या, इथे माझ्या 5 पोळ्या झालेल्या होत्या. 4 सुद्धा करू शकता तुम्ही. इथे माझ्या 5 झालेल्या होत्या. तर मी चौथ्यानंतर इथे 5व्या पोळीला वरतून काहीही लावलेलं नाहीये, म्हणजे साठा लावलेला नाहीये. डायरेक्टली आपण रोल करणार आहे. ती प्रोसिजर पण पुढे बघतोच आहे. तर आता तुम्ही बघू शकता की किनारे जे आहेत ते एकावरती एक, कारण एक छोटी एक मोठी जर झाली तर किनारे एकमेकांना येतील, चिटकतील अशा पद्धतीने ते व्यवस्थित मैदा आहे त्याच्यामुळे तो ताणला तरी तो ताणला जातो. अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा आपल्याला सेम प्रोसिजर करून घ्यायची, म्हणजेच की आपला जो काही साठा आहे तर तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता ही 4थी पोळी आहे, तर मी इथे लावून घेते आणि त्यानंतर आपली 5वी पोळी आपण याच्यावरती टाकणार आहे. आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला मैदा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी काही 5वी पोळी आहे ती टाकून घ्यायची.
आता ही टाकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला सेम लेयर तयार करून घ्यायच्यात, म्हणजेच की एकावर एक पोळी व्यवस्थित लावून घ्यायची. त्यांच्या कडा एकमेकांना व्यवस्थित दाबून चिटकवून घ्यायच्यात. जास्त पण प्रेस करू नका, नाहीतर लेयर पडणार नाहीत. तर त्यासाठी हे एकावर एक व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने दाबायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे त्याचा रोल करून घ्यायचा आहे, जेणेकरून की आपल्याला जे काही लेयर्स काढायचे आहेत तर ते रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर कटिंग करून आपण त्याच्या छोट्या-छोट्याशा पोळ्या लाटून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता की इथे एकदम टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच की तो जरासा स्ट्रेचही होतो आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही लेयर्स आहेत तर त्या व्यवस्थित पडायला मदत होते. तर आता हे कट करून घ्यायचं आहे. सुरीच्या सहाय्याने तुम्ही कट करू शकता. एकसारख्या आकारांमध्ये हे सगळे काही कट करून घ्यायचेत आपल्याला. बरेच जण इथे दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा कट करून घेतात. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही नक्की दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा करू शकता. इक्वल साईजमध्ये पडतात पोर्शन. पण जे बिगिनर आहेत किंवा नवीन शिकतायत स्वयंपाक तर त्यांनी सुरीच्या सहाय्याने कट केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता आता ह्या सगळ्या लाटा आपल्याला काढून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता की त्याला लेयर किती सुंदर आलेले आहेत. तर व्यवस्थित लेयर पडण्यासाठीच हे आपल्याला एकदम हलक्या हाताने सगळी प्रोसिजर करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की लेयर्सही खूप चांगले आलेले आहेत आणि ह्या सगळ्या काही आपल्याला लाटा काढून घ्यायच्यात आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे हाताने प्रेस करून आणि त्यानंतरच लाटायला सुरुवात करायची. एकदम हलक्या हाताने आपल्याला त्या लाटायच्या आहेत, जेणेकरून की त्याचं जे काही लेयर आहेत तर त्या लेयर खराब नाही होणार किंवा चपट्या नाही होणार किंवा दाबल्या नाही जाणार. त्यासाठी आपल्याला ह्या हलक्या हाताने लाटून घ्यायच्यात. आणि जे काही तुम्ही प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती ओलसर असा कपडा नक्की ठेवा, जेणेकरून की त्या सुकणार नाहीत. जर त्या सुकल्या तर त्या व्यवस्थित लाटता येणार नाहीत आणि त्याला असं वाळल्यासारखे व्यवस्थित असे लेयर्स पडत नाहीत किंवा ते जे काही वरचं कवर आहे ते वाळल्यासारखं दिसतं, तर त्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकता की आपला जो काही साच्याच्या सहाय्याने आपण हे करून घेतोय, ज्यांना डायरेक्टली येत असतील ते डायरेक्टली सुद्धा करू शकतात विदाऊट साचा. इथे आपण साच्याच्या सहाय्याने दाखवतोय, जेणेकरून की ज्यांना येतच नाहीये त्यांच्यासाठी हे सोपं जाईल यासाठी. तर त्यातल्या एका पारीमध्ये आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा एवढंच काढायचं आहे, जेणेकरून की आपल्याला जे काही फोल्डिंग करायचं आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे सील झालं पाहिजे आणि ते तेलामध्ये सुटलीही नाही पाहिजे करंजी किंवा फुटलीही नाही पाहिजे. पूर्ण विरघळून जाईल यासाठी आपल्याला ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आता हे आपलं जे काही साचा आहे तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून की तेलामध्ये टाकल्यावरती आपली करंजी फुटली नाही पाहिजे यासाठी. तर हे सगळं काही व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आपल्याला आणि कडेचे जे काही एक्स्ट्राचं जे तुम्हाला लेयर दिसते ते कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की शेप एकदम व्यवस्थित आलेला आहे. तर ज्या काही कडा डिझाईन दिसते तर त्याच्यावरती व्यवस्थित दाबून घ्या, प्रेस करून घ्या, जेणेकरून ही सील होईल आपली करंजी. एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल छोटे-मोठे तर ते काढून टाकायचे, नाहीतर डिझाईन आपली व्यवस्थित दिसणार नाही. आणि त्यानंतर त्या साच्यामधून आपल्याला ती सोडवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की एकदम सुंदर अशी करंजी आपली तयार झालेली आहे. चला मग आता सगळ्या करंज्या बनवून घेते आहे. तुम्ही बघू शकता की सगळ्या करंज्या बनवून झालेल्या आहेत. तर मग चला आता आपण तळायला घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक छोटासा गोळा घेतला होता मैद्याचा, जो की मी इथे तळून बघते तर तो टाकल्यानंतर थोड्या वेळामध्येच लगेच वरती येतोय. म्हणजेच की आपलं तेल एकदम व्यवस्थित टेम्परेचरमध्ये आहे. तर आता बाकीच्या करंज्याही सोडून घेऊयात. तर इथं एका वेळेस मी 3 करंज्या सोडल्या होत्या. तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही जास्तही सोडू शकता. बट जर तुम्ही एकदम म्हणजे 5 पेक्षा जर जास्त सोडल्या किंवा 4 पेक्षा जर जास्त सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर तुमचं कमी होईल आणि त्यामुळे करंज्या कडक होतील, ना की खुसखुशीत होतील. तर त्यासाठी खूप जास्त हाय टेम्परेचरवरती करंज्या तळू नका, आतून कच्च्या राहतील आणि थोड्या वेळानंतर तुमच्या ज्या करंज्या तुम्ही तळलेल्या आहेत त्या करंज्या लूज पडतात. तर त्या खरपूसच राहायच्या असतील तर एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती तुमच्या ज्या करंज्या आहेत त्या तळून घ्यायच्यात. आता तुम्ही बघू शकता की याला लेयर्स किती सुंदर पडलेले आहेत. आत्ताच लेयर्स लगेचच खुलून दिसतात. तर तशा पद्धतीने लेयर्स यावेत यासाठी ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा. तर तुम्ही बघू शकता की लेयर किती छान पडलेले आहेत आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या काही करंज्या आहेत त्या बनवा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स सगळ्यांसाठीच.
याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून की ते एका साइडनी जास्त डार्क कलर येईल आणि एका साइडनी फिक्कट असा येऊ देऊ नका. त्यासाठी सतत हलवा, आलटी-पलटी करत राहा. पण जोपर्यंत तुम्ही टाकल्या-टाकल्या लगेचच हलवू नका, जेणेकरून की ती करंजी फुटून जाईल किंवा मग ती करंजी म्हणजे जास्त हाताळल्याने सुद्धा त्यांचे जे काही कडा आहेत त्यासुद्धा सुटू शकतात. तर त्यासाठी तिला लगेचच हलवू नका. जोपर्यंत त्याचे वन साइडचे बबल्स पूर्ण संपत नाहीत तोपर्यंत त्याला हलवू नका आणि ती आपोआप तरंगल्या गेल्यानंतरच तिला टच करा. नाहीतर करंजी फुटेल आणि सगळ्या तेलामध्ये ती करंजीचं संपूर्ण सारण निघून जाईल. त्यामुळे सगळं काही तेल खराब होईल. त्यापेक्षा व्यवस्थित पद्धतीने हँडल करा. आता हे दोन्ही साइडने आपल्याला बदामी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्यात आणि हे मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. सोनेरी अशा कलरवरती, बदामी अशा कलरवरती आपण हे व्यवस्थित मंद गॅसवरती म्हणजे मंद टू हाय मीडियम फ्लेमवरती आपण ह्या तळून घेतलेल्या आहेत. आणि आता ह्या करंज्या काढून घ्यायच्यात. त्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घ्या. पेपरवरती काढू नका, अदरवाईज त्याला काळपट रंग येतो पेपरचा. तर मी इथे साध्या प्लेटमध्ये काढून त्यानंतर टिश्यू पेपरवरती टाकलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की आपल्या ज्या काही करंज्या आहेत एकदम खुसखुशीत लेअरवाल्या पडलेल्या आहेत. लेअरसुद्धा खूप सुंदर पडलेले आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झालेल्या आहेत. तर नक्की बनवा आणि कळवायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.